friends, welcome back to my channel. If you are new to this channel, consider subscribing and make sure to like this video. So, let's get started. माझ्या चॅनलच्या व्हिडिओवर खूप जणांचे चांगले प्रतिसाद मिळत आहेत, पण बऱ्याच जणांनी चॅनल अजूनही सबस्क्राइब केलेलं नाही, तर प्लीज सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही माहिती शेअर करा. Acid and bases plays a crucial role in our everyday life. ॲसिड कुणाला म्हणायचं, बेस कुणाला म्हणायचं याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. वेगवेगळ्या 3 थेरीज आहेत, अरेडियस थेरी, लवरी-ब्राउनस्टेड थेरी आणि लेविस थेरी यांच्यावरती आज आपण डिस्कशन करणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये HCl हा अतिशय महत्त्वाचा ॲसिड प्रेझेंट असतो. इट हेल्प्स इन ब्रेकडाऊन ऑफ ऑल पोटॅटोज, पिझ्झाज अँड फूड्स वी ईट. त्यानंतर आणखी महत्त्वाचा असा ॲसिड आहे H2SO4, सल्फ्युरिक ॲसिड. याला आपण किंग ऑफ केमिकल असं सुद्धा म्हणू शकतो. थोडक्यात युजेस बघायचे झाले तर खूप प्रकारचे युजेस आहेत, पण कार बॅटरीजमध्ये प्रामुख्यानं याचा यूज होतो. त्याचबरोबर मेकिंग फर्टिलायझर हा एक महत्त्वाचा यूज आणखी म्हणावा लागेल. त्यानंतर आणखी सिट्रिक ॲसिड. तुम्हाला माहिती आहे की हा लेमनमध्ये, ऑरेंजेस या पद्धतीच्या फ्रूट्समध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आढळून येतो आणि इट इज वाईडली यूज्ड ॲज अ ॲसिडिफायर. त्यानंतर आहे टार्टारिक ॲसिड. टार्टारिक ॲसिड चिंचमध्ये प्रामुख्यानं आपल्याला आढळून येतो. हा एक फ्लेवरिंग एजंट आहे. ॲस्टिक ॲसिड, द मोस्ट यूज्ड ॲसिड इन हाऊसहोल्ड पर्पज इज अ व्हिनेगर. याच्यामध्ये हा किचनमध्ये वेगवेगळ्या डिशेस बनवत असताना आपल्या उपयोगी पडतो. आणि कोल्ड्रिंक्समध्ये जे ॲसिड असतं ते आहे कार्बोनिक ॲसिड. हे आपल्याला रिफ्रेशिंग फिलिंग्स द्यायसाठी खूप उपयोगी पडतो. तर अशा पद्धतीचे ॲसिड आपण एव्हरीडे लाईफमध्ये पाहिलेले आहेत. मग बेसिस कोणते आहेत की जे आपण एव्हरीडे लाईफमध्ये यूज करतो? तर सर्वप्रथम तर टूथपेस्टमध्ये आहे NaF. हा बॅक्टेरिया किल करण्यासाठी, माउथमध्ये असणारे बॅक्टेरिया किल करण्यासाठी उपयोगी आहे. त्यानंतर आणखी वाईडली यूज्ड जो आहे तो म्हणजे अमोनिया. हा स्टेन रिमूव्हर आहे. टाईल्स किंवा फ्लोअर्सवरती जे स्टेन्स असतात ते घालवण्यासाठी हा उपयोगी पडतो. त्यानंतर नंबर येतो खूप मोठ्या प्रमाणावरती यूज होणारे अँटासिड्स. त्याच्यामध्ये MgOH हा बेस असतो. NaOH सोप आणि डिटर्जंटमध्ये वापरला जातो. CaOH ज्याला की आपण स्लॅक लाईम म्हणतो, हा इट इज यूज्ड इन न्यूट्रलायझिंग ॲसिडिटी ऑफ सॉईल. आणि शेवटी राहिला तो म्हणजे सोडियम बायकार्बोनेट हा बेस, की जो बेकिंग सोडा म्हणून आपण ओळखतो आणि बऱ्याच अंशी हा आपल्या किचनमध्ये असतो. तर हे सगळे आपल्याला ॲसिड आणि बेस आपल्या एव्हरीडे लाईफमध्ये यूज होताना दिसतात. पण नेमकं कुणाला ॲसिड म्हणायचं आणि नेमकं कुणाला बेस म्हणायचं या थेरी ऑलरेडी आपल्या पुढं आलेल्या आहेत आणि त्याचाच अभ्यास आज आपण बघतोय. पहिली थेरी आहे अरेनियस थेरी. अतिशय सोपी अशी थेरी आहे. आणि यामध्ये ॲसिड म्हणजे काय, तर ॲसिड इज अ सबस्टन्स विच कंटेन H+ आयन अँड गिव्स राईज टू H+ आयन इन ॲक्वियस सोल्युशन. अशी ॲसिडची डेफिनेशन अरेनियसनी केलेली आहे. म्हणजेच त्यांच्या मते ॲसिड हा असा सबस्टन्स आहे की जो पाण्यामध्ये डिझॉल्व केल्यानंतर H+ आयन प्रोड्यूस करतो सोल्युशनमध्ये, त्याला आपण ॲसिड असं म्हणतो. उदाहरणार्थ इथं आपण स्ट्रॉंग ॲसिड घेऊयात HCl. तर हा जेव्हा पाण्यामध्ये डिझॉल्व करू, ॲक्वियस मीडियामध्ये डिझॉल्व करू, तर त्यावेळेला आपल्याला H+ ॲक्वियस अँड Cl- ॲक्वियस हे आयन्स मिळतात. त्याचबरोबर ॲस्टिक ॲसिड जर आपण कन्सिडर केला, CH3COOH, पाण्यामध्ये डिझॉल्व केल्यानंतर हा आपल्याला रिव्हर्सिबली ॲसिटेट आयन अँड H+ आयन प्रोड्यूस करताना दिसतो. सो वी आर इंटरेस्टेड ओनली इन H+ आयन, का जे H+ आयन तयार करतात त्यांना ॲसिड म्हणतो. मग इथे HCl आणि CH3COOH H+ आयन तयार करतात, म्हणून ते काय आहेत, ॲसिड आहेत. पहा इथं की अरेनियसने जो काही H+ इथं प्रोड्यूस होतो असं म्हटलेलं आहे, तो ॲक्च्युअली बेअर H+ नसून तो H3O+ या फॉर्ममध्ये ॲक्च्युअली असतो. रिअल
फॅक्टमध्ये, पण आता रिप्रेझेंटेशन कन्व्हिनियंट व्हावं यासाठी तिथे H+ लिहिलेलं आहे. त्यानंतर बेस म्हणजे काय हेही आपण जाणून घेणं गरजेचं आहे. अरेनियसच्या थेरीनुसार बेस इज अ सबस्टन्स दॅट कंटेन OH- ग्रुप अँड प्रोड्युसेस OH- ग्रुप इन ॲक्वियस सोल्युशन. साधी डेफिनेशन म्हटली तर असं म्हणता येईल की बेस इज अ सबस्टन्स विच प्रोड्युसेस OH- आयन इन ॲक्वियस सोल्युशन इज कॉल्ड बेस. आता याच्यामध्ये स्ट्रॉंग अल्कली आपण कन्सिडर करूया NaOH. NaOH जेव्हा पाण्यामध्ये आपण डिझॉल्व करू तेव्हा NaOH ॲक्वियस विल गिव्ह Na+ ॲक्वियस प्लस OH- ॲक्वियस. आणि वीक इलेक्ट्रोलाइट किंवा वीक बेस जर आपण कन्सिडर केला NH4OH हा वीक बेस आहे, हा जेव्हा आपण पाण्यामध्ये डिझॉल्व करू तो सुद्धा OH- तयार करतो. सो लेट अस सी NH4OH गिविंग NH4+ OH-. सो बोथ आर producing OH- ion, so they are called as base. आता अरेनियसनी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ॲसिडना आणि बेसेसना एका कॅटेगरीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याची जी थेरी आहे ही फक्त आणि फक्त ॲक्वियस मीडियामध्ये आपण जेव्हा ॲसिड आणि बेस डिझॉल्व करू तेव्हाच ॲप्लिकेबल होऊ शकते. हा एक त्याचा ड्रॉबॅक म्हणावा लागेल. दुसरा ड्रॉबॅक काय आहे की तिथं असे खूप ॲसिड होते अस्तित्वामध्ये की जे H+ आयन प्रोड्यूस करू शकत नव्हते पण ते ॲसिड होते. तिथं आणखी काही बेस होते की जे OH- तयार करू शकत नव्हते पण ते ॲक्च्युअली बेस होते. उदाहरणार्थ बेसमध्ये आपण बघू शकतो की NH3, Na2CO3 हे जे आहेत हे बेस आहेत, आपल्याला माहिती आहे ते बेसिक नेचर आहे त्यांचं, पण ते OH- तयार करत नाहीत पाण्यात डिझॉल्व केल्यानंतर. मग आपण त्यांना बेस म्हणायचं का नाही म्हणायचं हा मुद्दा पुढं आला आणि अरेनियस थेरी थोडीशी काय झाली मागं पडली. आणि त्यानंतर 1923 साली 2 सायंटिस्ट ब्रॉन्स्टेड आणि लाउरी यांनी प्रयत्न केले आणि एक थेरी सेटअप केली. ॲसिड म्हणजे काय आणि बेस म्हणजे काय हे सांगण्याचा त्यांनी त्यातून प्रयत्न केला. So Bronsted and Lowry proposed theory in 1923. It is a more general theory and it is now called as a Bronsted-Lowry proton transfer theory. म्हणजे पहा की इथं त्यांनी जो काही फोकस केलेला होता तो H+ तयार करणं OH- तयार करणं असा नसून प्रोटॉन ट्रान्सफर संदर्भामध्ये होता. प्रोटॉन ज्याला की आपण H+ असं डिनोट करतो तो कोणता सबस्टन्स देतो आणि कोणता सबस्टन्स घेतो यावरून त्याला ॲसिड आणि बेस असं नाव देण्यात आलं. ॲसिड इज अ सबस्टन्स दॅट डोनेट प्रोटॉन टू अनदर सबस्टन्स इज कॉल्ड ॲसिड. अकॉर्डिंग टू लाउरी ब्रॉन्स्टेड ॲसिड हा असा सबस्टन्स आहे की जो प्रोटॉन ट्रान्सफर करतो. बेस असा सबस्टन्स आहे की जो प्रोटॉन घेतो, एक्सेप्ट करतो. So base is a substance that accept proton from another substance is called base. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला बोर्ड एक्झामला क्वेश्चन विचारला जाईल की अरेनियस थेरी एक्सप्लेन करा, लाउरी ब्रॉन्स्टेड थेरी एक्सप्लेन करा, तर तुम्ही त्याच्या ॲसिडच्या आणि बेसच्या डेफिनेशन लिहिणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्या खाली एक्झाम्पल लिहा. आता इथे मी एक्झाम्पल कुठलं घेतलेलं आहे, HCl + अमोनिया हे रिव्हर्सिबली रिॲक्ट होतात एकमेकांबरोबर. HCl फर्स्ट केसमध्ये कन्सिडर करा. HCl जे आहे हे NH3ला प्रोटॉन डोनेट करतो म्हणून तो ॲसिड 1 आहे. NH3 प्रोटॉन एक्सेप्ट करून प्रोडक्टमध्ये NH4 अमोनियम आयन तयार करतो आणि म्हणून तो बेस आहे. सो HClला आपण ॲसिड 1 म्हटलेलं आहे, पण त्या ॲसिड 1 पासनं प्रोटॉन डोनेट झाल्यानंतर प्रोडक्टमध्ये आपल्याला बेस 1 Cl- मिळतं. आता हे HCl आणि Cl- हे एक पेअर आहे. ह्या पेअरला काय म्हणतात? ह्या पेअरला म्हणतात कंजुगेट ॲसिड बेस पेअर. आणि हे आपलं पहिलं पेअर आहे. कंजुगेट ॲसिड बेसचं पहिलं पेअर आहे HCl आणि Cl-. आता फोकस करूयात अमोनियाचं काय कन्व्हर्जन कशात होतं आणि कशामुळं होतं. अमोनिया काय करतो, HCl कडनं प्रोटॉन घेतो म्हटल्यानंतर तो बेस आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जो तयार झालेला आयन आहे तो NH4+ आहे. NH4+ अमोनियम आयन. आता हा जो अमोनियम आयन आहे रिव्हर्सिबल जर प्रोसेस आपण बॅकवर्ड रिॲक्शन जर इथं कन्सिडर केली
तर अमोनियम आयन नाव Cl- ला काय करतोय, प्रोटॉन डोनेट करतोय. म्हणून रिव्हर्सिबल केसमध्ये NH4+ हा ॲसिड 2 आहे आणि त्याच्याशी रिलेटेड प्रोटॉन डोनेट केल्यानंतर तयार झालेला बेस काय आहे, रिव्हर्स रिॲक्शनमध्ये अमोनिया आहे. म्हणून अमोनियाला नाव दिले बेस 2 आणि HClला नाव दिले ॲसिड 1. ॲसिड 1शी रिलेटेड बेस कुठला आहे, Cl-, म्हणून त्याला नाव दिले बेस 1 आणि बेस 2शी रिलेटेड जो NH4+ आहे त्याला नाव दिले ॲसिड 2. सो या रिॲक्शनमध्ये 2 कंजुगेट ॲसिड बेस पेअर प्रेझेंट आहेत. मग कंजुगेट ॲसिड बेस पेअर कसं डिफाईन करायचं, डिफाईन करण्यापूर्वी आणखी एक एक्झाम्पल बघूया. HCl + H2O. HCl काय करतो, आपला एक प्रोटॉन हा स्ट्रॉंग ॲसिड आहे, मग एक प्रोटॉन तो काय करतो, H2Oला डोनेट करतो. डोनेट करतो म्हणून तो झाला ॲसिड 1. डोनेट केल्यानंतर प्रोडक्टमध्ये त्याचं काय तयार झालं आहे, Cl- म्हणजे बेस 1 तयार झाला आपला. आता H2Oवर कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की H2O जो आहे हा प्रोटॉन काय करतोय, एक्सेप्ट करतोय. मग तो काय झाला, बेस 2 झाला. बेस 2 फॉरवर्ड रिॲक्शनमध्ये H3O+ तयार करतोय, की जो रिव्हर्स रिॲक्शनमध्ये आपल्याला लक्षात येईल की H3O+ जो आहे हा Cl- ला एक प्रोटॉन डोनेट करतोय म्हणून तो ॲसिड आहे. सो फॉरवर्ड रिॲक्शन, बॅकवर्ड रिॲक्शन दोन्ही तुम्ही चेक करायचे आहेत आणि कंजुगेट ॲसिड बेस पेअर जे आहे हे फाइंड अप करायचं आहे. सो या रिॲक्शनमध्ये 2 ॲसिड बेस, कंजुगेट ॲसिड बेस पेअर प्रेझेंट असलेलं आपल्याला दिसतं. प्रत्येक अशा पद्धतीच्या रिॲक्शनमध्ये आपल्याला कंजुगेट ॲसिड पेअर 2 असलेली दिसून येतात. मग त्यांना डिफाईन कसं करायचं, लेट अस कॉन्सन्ट्रेट ऑन HCl अँड Cl-. HCl आणि Cl- वर कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर ते एक पेअर आहे. पेअरमध्ये काय फरक आहे ह्या दोघांमध्ये, Hचा फरक आहे. मग डिफाईन करत असताना तोच आपण हायलाईट करायचा आहे. अ पेअर ऑफ ॲन ॲसिड अँड बेस differing by proton is called conjugate acid base pair. म्हणजे इथं आपल्याला कंजुगेट ॲसिड बेस पेअरची डेफिनेशन बोर्ड एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे आणि ती आपण तिथं पाठ करून ठेवायची, समजून घ्यायची आहे. त्याचबरोबर जर डेफिनेशन विचारली तर या दोन्हीपैकी कुठली तरी एक रिॲक्शन तिथं लिहून तुम्ही तिथं ॲरो दाखवून कंजुगेट ॲसिड बेस पेअर कोणते कोणते आहेत, ॲसिड 1 कुठला आहे, बेस 1 कुठला आहे, बेस 2 कुठला आहे, ॲसिड 2 कुठला आहे, हे तिथं डिनोट करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण तो कन्सेप्ट समजलेला आहे असं आपल्याला समजतं. आता तिसरी थेअरी पुटअप झाली, ज्याच्यामध्ये लेविसने काय केलं की 1923 साली एक जनरलायझेशन केलं, ज्याच्यामध्ये त्यांनी ॲसिड बेस कन्सेप्ट आपला स्वतःचा मांडला. आणि तो मांडत असताना त्यांनी काय क्रायटेरियावरती फोकस केलेलं होतं की ते काय म्हणाले की प्रोटॉन डोनेशन हा महत्त्वाचा भाग नसून इलेक्ट्रॉन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर मोस्ट ऑफ द रिॲक्शन अँड दॅट्स वाय वी हॅव टू टेक इन अकाउंट द इलेक्ट्रॉन. सो त्यांनी काय आपल्याला ॲसिडची डेफिनेशन दिली पहा, एनी स्पेसीज दॅट ॲक्सेप्ट अ शेअर इन इलेक्ट्रॉन पेअर इज कॉल्ड लेविस ॲसिड अँड बेस इज एनी स्पेसीज दॅट डोनेट अ शेअर इन इलेक्ट्रॉन पेअर इज कॉल्ड लेविस बेस. थोडक्यात सांगायचं झालं तर इथं आपल्याला ॲसिड म्हणजे काय की स्पेसीज दॅट ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन पेअर अँड बेस इज अ स्पेसीज दॅट डोनेट इलेक्ट्रॉन पेअर. पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिसतंय की H+ प्रोटॉन घेतलेला आहे आणि अमोनिया घेतलेला आहे. तर अमोनियाच्या नायट्रोजनवरती 2 लोन पेअर आहेत की जो काय करतो, तो प्रोटॉनला डोनेट करतो. मग तिथं आपल्याला प्रोडक्टमध्ये काय मिळतं, अमोनियम आयन तयार झालेला दिसतो. पण हा अमोनियम आयन लिहिताना कसा लिहिलाय बघा, नायट्रोजनकडून हायड्रोजनकडं इलेक्ट्रॉन पेअर डोनेट झालेला दिसतोय. तो ॲरो तिथं दाखवायचा आहे की कुठून कुठं इलेक्ट्रॉन डोनेट झाला आहे. हे म्हणजे अकॉर्डिंग टू लेविस थेरी आपल्याला ॲसिड बेस तिथं सांगता येतात. त्यानंतर दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये BF3ची रिॲक्शन अमोनिया बरोबर दाखवलेली आहे.
यात सुद्धा अमोनियावरती लोन पेअर आहे. अमोनिया ते लोन पेअर डोनेट करतो कुणाला? बोरॉनला, जो की इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. आणि त्यामुळं इथं आपल्याला NF3BF3 हा तिथं मॉलिक्यूल तयार झालेला दिसतो. तर अशा पद्धतीच्या ॲसिड बेसच्या वेगवेगळ्या डेफिनेशन आपल्याला पाठ करायच्या बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून. ह्या तिन्ही थेरी अतिशय महत्त्वाच्या आहेत. पुढच्या तासाला आपण याच्यावरती आधारित जे काही MCQ आहेत त्यांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.